महागाईबद्दल चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक। शिवसेनेची गृहमंत्री पदाची मागणी। भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेनेची एक अंतर्गत बैठक। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। प्राइम टाइम मध्ये आपण ही बातमी बघणार आहोत। आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत। बैठकांवर बैठकांचं सत्रही सुरू आहे। पण त्याचबरोबर प्राइम टाइमच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सही बघूया। संसदेमध्ये पेटला इराकमधल्या बेपत्ता भारतीयांचा मुद्दा, पण सगळे भारतीय सुरक्षित। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं स्पष्टीकरण। दहशतवादी संघटना आयसिससाठी काम करून परतणारा कल्याणचा तरुण कट्टर विचारसरणीचा। एनआयएच्या सूत्रांची माहिती। तरुणाला अटक होण्याची शक्यता, तर कुटुंबियांचे आरिफच्या वाटेकडे डोळे। म्हणजे आता इंग्रजी शाळा बंद केल्या पाहिजे, एकतर ते करता येईल यांना, ते नाही करता येत। हे सगळे आपले मराठी लोक आहेत ना। इंग्रजी शाळा अगदी सक्तीने बंद केल्या, मग कर्नाटकात नाही चालत हे असं। इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा। ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंनी नव्या वादाला फोडलं तोंड। साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव असल्याची ही केली टीका। साहित्य वर्तुळातून नेमाडेंच्या वक्तव्याला होतोय विरोध। जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर खालावला, पण मार्केटमध्ये तेजी। सेन्सेक्स आणि निफ्टीनंही गाठला उच्चांक। आणि वाशीच्या मार्केटमध्ये आला सीझनचा पहिला आंबा। मार्च एप्रिल मध्ये येणारा हापूस नोव्हेंबर मध्येच विक्रीसाठी आल्यामुळे मार्केटमध्ये उत्साह। पहिली बातमी आपण बघणार आहोत भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेबद्दलची। शिवसेना सत्तेमध्ये नेमकं कशा प्रकारे सहभागी होणार ही चर्चा सुरू झालेली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेनेनं एक अंतर्गत बैठक मुंबईमध्ये महापौर बंगल्यावर घेतली। ही बैठक सुद्धा आता संपलेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून महापौर बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू होती। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अनंत गीते, सुभाष देसाई यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे। आणि नेमकं भाजपशी नेत्यांची जी बैठक झाली त्यानंतर आता शिवसेनेची काय रणनीती असेल यावरही चर्चा झाली आहे। कोई मुद्दा नहीं, हम लोग पुराने साथी रहे। अभी भी हम लोग शिवसेना हमारी एनडीए की एक प्रमुख सहयोगी है। केंद्र में हम लोगों की एक उनकी भी सहभागी है सरकार में। हम एक खुले मन पे उनसे सारा विषय को चर्चा करके यहाँ वो लोग सरकार में शामिल हो, वो आए, उसकी सारा विषय हम बातचीत करेंगे उनके साथ। आपण बघितलं केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काय सांगितलेलं आहे। पण यानंतर आता शिवसेनेची बैठक झाली आहे, याबद्दल बोलूया आमचे सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंके यांच्याशी। प्रफुल्ल, भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीमध्ये शिवसेनेनं गृहमंत्री पदाची मागणी लावून धरली असं आपल्याला कळतंय। आणखीही जो शिवसेनेचा प्रस्ताव आहे तो भाजप समोर शिवसेनेनं ठेवलेला आहे। आता शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला असं कळतंय? आरती, महापौर बंगल्यावर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो उद्धव ठाकरे, शिवसेना आणि भाजपची जी बैठक झाली त्यानंतर महापौर बंगल्यात दाखल झाले आणि इथे सुभाष देसाई असतील, केंद्रीय नेते अनंत गीते यांनी चर्चा केली। भाजपच्या वतीने जो फॉर्म्युला देण्यात आलेला होता शिवसेनेला, त्या फॉर्म्युल्यावर जवळपास 1 ते 1.5 तास मातोश्री बंगल्यावर चर्चा झाली। शिवसेनेची जी मागणी आहे, विशेषतः गृहमंत्रीपद त्यांना हवं आहे आणि जे मंत्रिपद त्यांनी सांगितले ती चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली। शिवसेनेचा प्रस्ताव हा भाजपच्या नेत्यांनी आपल्या सोबत जो सांगितला आहे, शिवसेनेने जो प्रस्ताव दिलाय तो उद्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर ठेवण्यात येईल। नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जी भूमिका असेल ती उद्या या सर्व शिवसेनेच्या विशेषतः उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई या दोघा नेत्यांसमोर हा जो भाजपच्या वतीने नवीन प्रस्ताव आहे तो देण्यात येईल। आणि त्यानंतर शिवसेनेची भूमिका काय असेल यावर सर्वस्वी शिवसेना मंत्रिमंडळात समावेश होईल का हे उद्या ठरेल असं
चित्र या ठिकाणी समोर येत आहे. बरोबर आहे प्रफुल्ल, धन्यवाद. पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि उद्या भाजपच्या नेत्यांची म्हणजे अमित शहांची आणि नरेंद्र मोदींची भेट हे भाजपचे नेते घेतील आणि शिवसेनेचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडतील. पुढची बातमी संसदेमधली आहे. संसदेमध्ये आज इराकमधल्या 39 बेपत्ता भारतीयांचा मुद्दा चांगलाच गाजला. पण हे सगळे भारतीय जिवंत आहेत असं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेलं आहे. या भारतीयांच्या कुटुंबियांना मी आतापर्यंत 5 वेळा भेटले असंही त्यांनी संसदेमध्ये सांगितलं. ज्यावेळेस मला अशा प्रकारचा कोणताही थेट पुरावा उपलब्ध होईल त्या दिवशी मी सभागृहामध्ये तो मांडीन अशी हमी सुद्धा त्यांनी दिली. पण सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे भारतीय जिवंत आहेत असं सुषमा स्वराज म्हणाल्या. इराकमधले 39 कामगार आयसिसच्या ताब्यात आहेत आणि ते मारले गेले अशी बातमी मीडियामध्ये आली. त्यानंतर खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर सुषमा स्वराज काय म्हणाल्या बघूया. जो अभी जया जी कह रही थी कि क्या उनके परिवार के सदस्यों से संपर्क हुआ, जया जी 1 बार 2 बार नहीं 5 बार मैं उस परिवार के सदस्यों से मिली हूं और उनके सामने भी ये बात आई। 5 बार मिली हूं और जब हम तलाश करने लगे, मैं पहले भी कह चुकी हूं और आज फिर कह रही हूं, हर वो देश जिससे मदद की उम्मीद हो सकती थी हमने डायरेक्ट संपर्क साधा। केवल विदेश मंत्रियों तक नहीं, उनके हेड्स ऑफ स्टेट्स तक संपर्क साधा और उस संपर्क साधने का फायदा एक हुआ कि एक के बाद एक 6 सोर्सेस हमें ऐसे मिले जिन्होंने कहा वो मारे नहीं गए। सुषमा स्वराज काय म्हणाल्या आपण ऐकलं. याबद्दलच आपण बोलणार आहोत एएफपीचे करस्पॉन्डंट मिडल ईस्ट करस्पॉन्डंट जय देशमुख यांच्याशी. जे आता आपण बघितलं सुषमा स्वराज यांना संसदेमध्ये स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. जे भारतीय इराकमध्ये आयसिसच्या ताब्यात आहेत त्यांच्यापैकी एक कामगार सुटून आलेला होता, पण अजूनही 39 कामगारांचं नेमकं काय झालं याचा पत्ता लागलेला नाही. मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की ते मारले गेले, पण सरकार मात्र म्हणतंय ते जिवंत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सरकारच्या पद्धतीनं काय प्रयत्न चाललेत? मला असं वाटतं की जोपर्यंत काही कन्फर्म्ड न्यूज येत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती स्पेक्युलेशन करणं खरोखर चुकीचं ठरेल. आणि पार्लमेंटमध्ये मॅडम स्वराज ज्या बोललेल्या आहेत ते आतापर्यंत तरी अजून तरी आपण ते ऑफिशियल व्हर्जन घेऊया. एवढं मला नक्कीच इन्फॉर्मेशन आहे की आपली सिनियर टीम तिकडे इराकमध्ये कंटिन्युअस मॉनिटरिंग करते या सिच्युएशनवरती. हे खरं आहे आणि त्यांचा कंटिन्युअस संपर्क इराकी ऑफिशियल्स बरोबर आणि जसे स्वराज मॅडम बोलले की इतर जे राष्ट्राध्यक्ष आहेत, हेड ऑफ द स्टेट्स आहेत, फॉरेन मिनिस्टर्स आहेत रिजनचे, त्यांच्याशी संपर्क चालू आहेत. आणि टीम कंटिन्युअस इराकमध्ये म्हणा किंवा नॉर्दर्न इराकचा कुर्दिस्तान भाग आहे तिथून म्हणा अशा टीम्स कंटिन्युअस इंटरॅक्शन करतायत की काय एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. अजून गॅरंटी किंवा कन्फर्म्ड इन्फॉर्मेशन काहीच नाहीये. आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ISIS ग्रुपनी ह्यांना पकडलेलं होतं. तर तो ग्रुप अतिशय इनएक्सेसिबल असा ग्रुप आहे. यू कॅनॉट डेव्हलप एनी इमिजिएट कॉन्टॅक्ट विथ सच अ ग्रुप लाईक ISIS. इट इज व्हेरी डिफिकल्ट एस्पेशली इन अ कंट्री लाईक इराक. त्यामुळे इन्फॉर्मेशन मिळणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे वेट अँड वॉच हेच खरं करावं लागेल. एवढी अपेक्षा करू शकतो की कारण पूर्वी जेव्हा 40 नर्सेसना जेव्हा ISIS ग्रुपनी सोडलेलं त्यांनाही या कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या बरोबरच पकडलं मोसुलमध्ये घेतलं होतं तेव्हा त्यांना सोडण्यात आलं. ती अपेक्षा अशी आहे की बिकॉज इंडिया इज नॉट कनेक्टेड विथ द इराक वॉर, इराकमध्ये जे काय होते त्याच्यामध्ये कनेक्शन इंडियाचं नसल्यामुळे अपेक्षा माझी अशीच असेल की त्यांना सोडण्यात येईल. पण जोपर्यंत कन्फर्म येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. शिवाय ISIS बद्दल काहीही सांगता येत नाही. बरोबर आहे. तू जसा आता उल्लेख केला अजय देशमुख यांनी की जसं आधी इराकमध्ये 40 नर्सेसना सोडवण्यामध्ये भारताच्या सरकारला यश आलेलं होतं तशाच पद्धतीची बोलणी सुरू आहेत. पण आयसिसशी संपर्क होणं हे अतिशय कठीण आहे आणि त्यामुळे ते सगळेजण सुखरूप असतील अशीच आशा आपण करूया. पुढची बातमी सुद्धा आयसिसचीच आहे, महत्वाची बातमी आहे. आयसिसमध्ये सामील होण्यासाठी कल्याणमधून गेलेल्या 4 पैकी एका तरुणाला भारतामध्ये परत आणण्यात आलेलं आहे. आरिफ माजिद असं या तरुणाचं नाव आहे. त्याला अटक होण्याची शक्यता आहे. बंदी घातलेल्या एका संघटनेचा सदस्य तो असल्यामुळे त्याला अटक होईल असं बोललं जात आहे. आरिफ हा कट्टर विचारसरणीचा आहे. त्याला पश्चाताप झालेला नाहीये अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. इंटरनेटवरच्या जिहादी साहित्यामुळे आरिफ हा प्रभावित झालेला होता. इतर 3घांच्या सोबत तो बगदादला गेला. तिथे 15 दिवस धार्मिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला युद्धभूमीवर पाठवण्यात आलं. तो गोळीबारामध्ये जखमी झालेला आहे. आता त्याची मुंबईमध्ये पोलीस चौकशी करतायत. मजीद जो है डॉक्टर साहब मेरे दोस्त हैं, क्योंकि मेरा एक भाई का भी बच्चा है. मुझको इसका दर्द मालूम है कि जिनके बच्चे गए हैं उनका वो लोग किस दौर से गुजर रहे हैं
और बच्चा आ गया तो काफी बड़ी खुशी की बात है और बहुत ही खुशी की बात है। इसको हम लोग बयान नहीं कर सकते। और NIA जो है, जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज है, वो उसके ऊपर हमको बहुत इत्मीनान है और हमको यकीन है कि वो बहुत अच्छी तरीके से उनके ऊपर इन्वेस्टिगेशन करेगी और बच्चों को जल्द से जल्द उनके माँ बाप के हवाले कर देगी। ऐसी हम लोग की अपेक्षा है और आशा भी है और पूरी की पूरी उम्मीद है कि सरकार और NIA जो बॉडी है वो उनके माँ बाप को उनके बच्चों को देगी। आरिफला आपल्या ताब्यामध्ये देण्यात येईल अशी या कुटुंबियांची अपेक्षा आहे, पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफला अटक सुद्धा होऊ शकते। यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेक नंतर बघूया बलात्काराच्या एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर येत आहेत। पुण्यामध्ये दौंड तालुक्यात 4.5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे। या प्रकरणामध्ये हा आरोपी जो आहे महादेव खंडाळे त्याला अटक करण्यात आली आहे। दौंडमधल्या पाटसमध्ये या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि हा बलात्कार करणारा महादेव खंडाळे जो नराधम आहे तो 50 वर्षांचा आहे। याबद्दल आपण बोलूया आमचे रिपोर्टर मनोहर बोडखे यांच्याशी। मनोहर, बलात्काराच्या घटना ज्या समोर येत आहेत आता पुण्यातल्या दौंड तालुक्यातली ही अतिशय गंभीर घटना आहे। 4.5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। आता आरोपीला अटक तर करण्यात आली आहे, पण काय वातावरण आहे? पोलीस कसा तपास करतायत? हा, पाटस गावामध्ये, दौंड तालुक्यातील पाटस गावामध्ये जुन्या ग्रामपंचायतीजवळ एक वस्ती आहे। या वस्तीजवळ महादेव खंडाळे याची एक छोटीशी टपरी आहे। त्यात तो गोळ्या बिस्किट विक्रीचे तो काम करतो। तर साधारणतः दुपारच्या सुमाराला ही छोटी 4.5 वर्षाची चिरमुडी तिथं गोळ्या बिस्किट घेण्यासाठी आली, तेव्हा तिला गोळ्या बिस्किटाचा आमिष दाखवून या महादेव खंडाळेनी तिला आपल्या घरात नेलं आणि तिचा असह्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला। दरम्यान ही मुलगी दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर तिच्या आईला तिच्या हालचालीवरून असं लक्षात आलं की हिला काहीतरी झालेलं आहे। तेव्हा त्या मुलीने तोडकं मोडकं याचं सांगितलं की या शेजारच्या माणसाने माझ्यावर असं केलं आहे म्हणून मुलीच्या आईने तातडीने पाटस पोलीस चौकीमध्ये धाव घेतली, तिथं गुन्ह्याची नोंद केली। तर या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तपास सुरू करून आरोपीला अटक केलेला आहे। दरम्यान पीडित मुलगी जी आहे तिचे वडील मोलमजुरीचे काम करतात असं एकंदरीत परिस्थिती आहे। या घटनेमुळे पाटस आणि दौंड तालुक्यात खळबळ उडालेली आहे। बरोबर आहे, खळबळ उडण्यासारखीच ही घटना आहे। 4.5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे। पुढची बातमी सुद्धा बघूया आपण। मुंबईमध्ये वडाळ्यामध्ये छकुलीवर जो बलात्कार झालेला होता त्या बलात्कार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी नवं रेखाचित्र जारी केलेलं आहे। वडाळा बलात्कार प्रकरणामध्ये आरोपीचा अजूनही शोध लागलेला नाही। महिना उलटून गेला तरी अजूनही आरोपी पोलिसांना सापडत नाहीये, पण आता हे रेखाचित्र पोलिसांनी जारी केलंय। यानंतर एक ब्रेक घेऊया। पहा फक्त IBN लोकमत। फळांचा राजा हापूस नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये या नोव्हेंबर महिन्यातच दाखल झालेला आहे। रत्नागिरीतल्या विद्याधर दातेंनी पिकवलेले हे हापूस आंबे विक्रीसाठी नवी मुंबईमधल्या मार्केटमध्ये आलेत। 3 डझन हापूस आंबे मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखलही झालेले आहेत। दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये हापूस आंबा मार्केटमध्ये येतो, पण यंदा नोव्हेंबरमध्येच हा आंबा आल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पहिल्या हापूस आंब्याचं या मार्केटमध्ये पारंपरिक उत्साहामध्ये पूजन सुद्धा करण्यात आलं। ज्ञानेश्वर शेळके यांच्याकडे हे आंबे विक्रीसाठी आलेले आहेत। आणि यानंतर इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत। मुंबई भारताची आर्थिक राजधानी, पण इथे राहणाऱ्यांच्या नशिबी आहे गर्दी, गोंधळ आणि रोजची चेंगराचेंगरी। वेळेवर ट्रेन येत नाही, बहुत खराब हालत होय। आता मुंबईकरच रेल्वे मंत्री झाल्यावर तरी लोकलचा प्रवास सुसह्य होईल का? रेल्वे प्रशासनाला पब्लिकची काही काळजी नाहीये। तुमच्या रेल्वे स्टेशनवरची परिस्थिती थेट दाखवा रेल्वे मंत्र्यांना। व्हिडिओवर समस्या दाखवा, तक्रार सांगा आणि व्हॉट्सअप करा 9167678594 या नंबरवर। IBN लोकमत, मुंबईकरांचा आवाज।